उन्हाळ्यामध्ये दही आंबट होऊ नये आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये तुम्ही फक्त 4 ते 5 तासामध्ये अगदी घट्टसर दही असं डेअरीतून जसं तुम्ही दही आणता विकतचं त्या पद्धतीचं दही तुम्ही घरी लावू शकता। तर अशा पद्धतीच्या ह्या भरपूर सगळ्या टिप्स या दही लावण्याच्या सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा। आणि बघा सुरीने सुद्धा तुम्ही हे दही कट करू शकता, अगदी ह्या दह्याच्या वड्या सुद्धा पडतील एवढं घट्ट असं दही तुम्ही घरी कसं तयार करू शकता आणि दही लावण्याची योग्य पद्धत कशी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर काय करायचं आहे, आता दही लावण्यासाठी जे कोणतं तुम्ही दूध घेता ते दूध अगोदर तापवलेलं घ्यायचं नाही, तर फ्रेश असं दूध कच्चं दूध घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये दूध चिटकू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता हे घरचंच दूध आहे, तर हे म्हशीचं फुल फॅट असं दूध आहे। तर आता तुम्ही कोणतं दूध घेताय त्याच्यावर पण दही कसं, दूध पातळ असेल तर दहीसुद्धा पातळ होतं, दूध घट्ट असेल तर दहीसुद्धा मग घट्ट होतं। दुधामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे याच्यावर सुद्धा दही डिपेंड असतं। तर आता गॅसवरती आपल्याला दूध तापवून घेताना काय करायचं आहे की दुधावरती जे आपण बघा बारीक गॅसवरती दूध तापत ठेवलं की त्यावरती साई येते, तर आपल्याला साई येऊ द्यायची नाही, तर असं थोड्याशा मोठ्या फ्लेमवरती दूध गरम करून घ्यायचं आणि असं सतत ह्याला ढवळं, त्याच्यावरती साई अजिबात मी येऊ दिलेली नाही। तर अशा पद्धतीने दूध गरम करून घ्यायचं आणि आता याला थंड करताना काय करायचं की असं एखादा फिस्कर घ्या किंवा रवी घ्या, याच्याने दूध आपल्याला असं चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे यावरती फेस येईल अशा पद्धतीने आपल्याला हे दूध तयार करून घ्यायचं आहे। यामुळे तुम्ही जे दही लावता ते अगदी त्याच्यावरती मलाई येते, ती छान येते आणि अगदी जाडसर येते। याच्याने आपण जे दही लावतो त्याची टेस्टसुद्धा फार छान होते, अगदी मलाईदार दही हे तयार होतं। आता दूध बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, म्हणजे पूर्ण थंड करायचं नाही, आपण यामध्ये बोट बुडवू शकतो इतपत दही म्हणजे दूध आपल्याला कोमट ठेवायचं आहे। पूर्ण थंड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यामध्ये विरजण टाकलं तर मग ते दही व्यवस्थित लागत नाही आणि ते दही आंबटसुद्धा होऊ शकतं, त्यामुळे थोडंसं कोमट असं दूध घ्यायचं। आता ज्या भांड्यामध्ये तुम्ही लावणार आहे तर आता एकदम उंच असा डबा वगैरे न घेता असं थोडीशी पसरट वाटी असेल किंवा पातेल असेल अशा भांड्यामध्ये तुम्ही लावू शकता किंवा पसरट असा डब्बासुद्धा घेऊ शकता। मातीच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही दही हे लावून घेऊ शकता। तर आता बघा यावरती अशा पद्धतीचा हा जो फेस तयार झालेला आहे, तर याच्याने छान मलाईदार आपलं दही होतं। आणि दही लावताना तुम्ही विरजण कोणत्या प्रकारचं घेताय त्यानुसार तुमच्या दह्याची चव अवलंबून राहते। प्रत्येक वेळी ताजंच विरजण म्हणजे प्रत्येक वेळी दही लावलं की त्यातलं चमच्याभर विरजण आपण साईडला काढून ठेवायचं दुसऱ्या दिवशीसाठी दही लावण्यासाठी आणि मगच ते दही खाण्यासाठी घ्यायचं। मग शिळं विरजण तुम्ही तेच लावत राहिला तर ते दही आपलं आंबट होतं, म्हणून दही आंबट होऊ नये म्हणून फ्रेश असं विरजण घ्यायचं। आता हे मी लावते ते अजिबात दही आंबट नाही, म्हणजे विरजण घेतलेलं आहे ते, तर ताजं असंच फ्रेश मुरवण यामध्ये अगदी थोडंसं असं मी मिक्स करून घेतलंय आणि चारी कोपऱ्यात 4 टाकायचं आणि मध्यभागी थोडंसं टाकलेलं आहे। आता उन्हाळ्यामध्ये जास्त यामध्ये विरजण टाकायची किंवा मुरवण आम्ही म्हणतो याला, हे जास्त टाकायची गरज नाही, पटकन दही लागलं जातं आणि ते आंबट असेल तर अगदीच थोडंसं टाका। आता ह्याला तुम्हाला हलवायचं नाही, मिक्स करायचं नाही, हे आहे असं ठेवून द्यायचं। आता 4 ते 5 तासामध्ये हे दही व्यवस्थित असं सेट होऊन जातं। तर आता 5 तास झालेले आहेत, तर बघा मस्त असं घट्टसर दही तयार झालेलं आहे। आता ही वाटी तुम्ही कशीही हलवा, उलटी सुलटी कशीही केली तर बघा हाताला सुद्धा हे दही चिटकत नाही, एवढं घट्ट असं हे दही लागलेलं आहे। तर फ्रीजमध्ये तुम्ही 1 तास 2 तासासाठी ठेवू शकता, यामुळे दही अजूनच सेट होतं किंवा आंबट होणार नाही। तर बघा आता हे अशी जर वाटी उलटी जरी केली तर हे दही अजिबात हलत नाही। तर फ्रीजमध्ये ही वाटी मी अर्ध्या तासासाठी ठेवलेली होती, तर व्यवस्थित असं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पूर्ण दही आपलं सेट होतं आणि दही नंतर आंबट होत नाही। त्यामुळे दही तुम्ही लावल्यानंतर ज्यावेळेस सेट होतं त्यानंतर ती वाटी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे, म्हणजे नंतर दही आपलं उन्हाळ्यामध्ये काय होतं की दही आंबट होतं तर ते आंबट होत नाही। आणि तुमच्याकडे फ्रीजची सोय नसेल तर मग तुम्ही पाण्याचा माठ असतो आपला, त्या माठाजवळ ठेवू शकता। आता बघा हे सुरीनं सुद्धा दही तुम्ही कट करू शकता, याच्या वड्या सुद्धा पडत आहेत, तर एवढं छान घट्ट असं दही हे लागलेलं आहे। तर बघा जसं तुम्ही विकतचं दही आणता ते सुद्धा एवढं घट्ट नसतं आणि घरी लावलेलं कसं आपल्याला माहिती असतं, जसं म्हणजे व्यवस्थित स्वच्छता वगैरे आणि फ्रेश एकदम, त्यामुळे तुम्ही घरचं दही बाहेरच्या दही खाण्यापेक्षा घरचं दही केव्हाही चांगलं आणि ते तुम्ही रोजच्या रोज फ्रेश दही खाऊ शकता। त्यामुळे अशा पद्धतीनं दही घरी लावून बघा छान घट्टसर होतं, किती छान। आणि वरती बघा याच्यावरती जे आपण दूध छान फेटून घेतलेलं होतं त्याची छान मलाई सुद्धा आलेली आहे। तर आता बघा हे असं चमच्यानं काढून एकदम घट्ट असं दही
तयार झालेलं आहे. तर हे फ्रेश मुरवाण टाकल्यामुळे दही तुमचं आंबटसुद्धा होणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच दही ट्राय करून बघा, फार छान होतं. आणि ही वरची लेअर आहे ती मलाईची येते. तर लस्सी बनवण्यासाठी सुद्धा हे दही फार छान आहे आणि फ्रेश दह्याची लस्सीसुद्धा छान लागते. तर नक्कीच एकदा ह्या पद्धतीने तुम्ही दही लावून बघा, छानच दही तुमचं पण होईल. आता बघा, या वाटीतून जसं की आपण वड्या वगैरे एखाद्या सेपरेट करतो त्या पद्धतीनं हे वाटीतून अगदी वेगळं होतं. वाटीला सुद्धा हे दही चिटकत नाही. तर बघा किती छान घट्टसर असं हे दही तयार झालेलं आहे. आता याच्यातीलच चमच्याभर मुरवण आपण काढून साईडला ठेवून द्यायचं आणि नंतर दुसऱ्या दिवशी दही लावताना परत ते आपल्याला इथं यूज करायचं आहे. तर पाहू शकता, ही आता मी सुरीवरती सुद्धा तुम्ही घेऊन पाहू शकता, अगदी घट्टसर आणि छान दही आपलं तयार झालेलं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नंतर भेटूया अशाच मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.